जनक म्हणजे जनक राजा नव्हे, जन्मदात्याला जनक म्हणतात. जो आपल्या स्वरूपाला जन्म देतो, आपल्या स्वरूपाचं प्रगटीकरण करतो, तो जनक. म्हणजे आपला जन्मदाता आपणच व्हायचं. स्वतःला जन्माला घालतो तो महापुरुष. परमसिद्धी प्राप्त करणारे महापुरुषच जनक असतात. परमसिद्धी प्राप्त झालेल्याकडूनच जनहिताचे कार्य होत असते. तो महात्माच लोकसंग्रहासाठी लोकहिताच्या कर्मयज्ञाचे व्यवस्थापन उत्तम प्रकारे करू शकतो. अशा महात्म्यावर विश्वास ठेवून आदरयुक्त भावाने त्याच्या आज्ञेचं पालन करतो, तो सुद्धा जनक होतो. त्या महात्म्याचे सानिध्य, त्यांचा सहवास हेच तीर्थक्षेत्र परमधाम असते. आपल्या स्वरूपाला समजावून घेऊन स्वरूपावर आरूढ होऊन आपलं स्वरूप प्रगट करतो तो जनक. स्वरूपाला प्रगट करून मनोनिग्रह, इंद्रिय दमन करून इंद्रियावरती ताबा मिळवतो तो जनक राजा. मग सीतारूपी शांती जनक राजाच्या उदरी खेळत असते, तेव्हा रामरूपी परमात्मा जावई म्हणून घरी येतो. जावई घरी येतो तेव्हा मुलीच्या आईवडिलांना किती आनंद होतो. ज्याला स्वरूपाचा विसर पडलेला आहे, स्वरूप स्थितीवर नाही, त्याच्याकडून वर्णसंस्कार म्हणजे भेदाभेद होत असतो. उदाहरणार्थ, स्त्रियांना कीर्तन प्रवचन करण्यास अनुमती न देणे, स्वरूप ज्ञानाच्या अध्ययनाचा तिरस्कार करणे, स्वतःचे वेगळे अस्तित्व दाखवणे, अहंकाराला पूर्णपणे मोकळं सोडणे वगैरे वगैरे. फक्त स्वरूप स्थितीतील महापुरुषच नियत कर्माचे आचरण करून हा भेद काढून टाकतात. हे महापुरुष वैकुंठ किंवा कैलासातून आलेले नसतात. ते मूळ स्वरूप स्थितीत असतात. ते नैष्कर्म स्थितीत राहतात. त्यांना कर्म करण्याची गरज नसते. तरीसुद्धा सोबतच्या किंवा मागच्या लोकांना जागृत करण्यासाठी महापुरुषांना नियत कर्माचे आचरण करावे लागते. महापुरुषाचे आचरण बघून जे जागृत होतात ते पुढे जनक बनून जनक राजा होतात. जोपर्यंत तेलाच्या धारेप्रमाणे श्वासाची लय लागत नाही, क्रम तुटत नाही, मध्ये मध्ये अन्य संकल्प विकल्पाचा व्यत्यय बाद होत नाही, तोपर्यंत साधकाने प्रबोधाच्या चिंतनात राहणे अनिवार्य आहे. अन्यथा मला काही सांगता येत नाही, मला काही लिहिता येत नाही, मला काही समजत नाही असे विकल्प उठून गोंधळ वाटून घेऊन स्वरूपावरून घसरतो व विश्वकल्याणकारी कार्यात सक्रिय राहण्याच्या बाबतीत शून्य राहून केवळ नैतिकता दाखवतो आणि हळूहळू खाली उतरत राहून मोह लोभात अडकून इंद्रिय विषय सुखात दंग होतो. जसजसा इंद्रिय विषय सुखात दंग होत जाईल तसतसा त्याला अधिक विषय सुख देणाऱ्या घटना घडतात. तेव्हा त्याला अहंकार पूर्णपणे गिळून टाकतो. जसं बेडकाला साप गिळतो तसं. आत्मा आपल्या पूर्वजन्मातील संस्कार म्हणजे गुणधर्म घेऊन शरीर धारण करतो. मनासह इंद्रियाकडून जे कार्य या जन्मात होते त्याचे संस्कार घेऊन जीवात्मा जुन्या शरीराचा त्याग करून नवीन शरीरात प्रवेश करतो. यात जन्मदात्या आईवडिलांचा काही वाटा नसतो. मुलांना जन्माला घालण्यात त्यांचे काही श्रेय नसते. जसे संस्कार किंवा गुणधर्म झालेले आहेत त्या संस्कारांना अनुकूल असा सहवास किंवा परिवार मिळतो. शुद्ध स्वरूपाकडे न जाता प्रकृतीचे चिंतन करत प्रकृतीत येतो तेव्हा वर्णसंस्कार निर्माण होतात. वर्णसंस्कारात आलेली व्यक्ती कधीच शुद्ध स्वरूपाकडे जाऊ शकत नाही किंवा कोणाला जाऊ पण देत नाही. तेव्हा आपण मनासह इंद्रियावर स्वरूपाचे संस्कार करून घेऊन शुद्ध स्वरूपात जायचं आहे. उपाधीसुद्धा रूपात मोडते. रूपाचा किंवा उपाधीचा सुद्धा मोह राहता कामा नये. त्यासाठी महात्म्याची कठोर भाषा किंवा कारवाई सहन करता आली पाहिजे. महात्म्याकडून झालेल्या कारवाईने गोंधळून जायचं कारण नाही. जर कोणाला गोंधळ वाटत असेल तर स्वरूपाकडे न जाता प्रकृतीत अडकणार. मग देव देव म्हणणं सुद्धा व्यर्थ आहे. स्वरूपाचे संस्कार करणे हेच आपल्या यज्ञाचे प्रयोजन आहे. नोटाबंदीमुळे काळा पैसा जमा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळं काळा पैसा जमा करणारे सर्व पक्ष एकजूट होऊन मोदींना विरोध करून खोटे आरोप करून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मोदी त्यांना जुमानणार नाहीत. तसं संतांच्या विचारांना सर्व पाखंडी विरोध करतात. त्यांच्या विरोधाला आपण सुद्धा जुमानायचं नाही.
तुटो हे शरीर, फुटो हे मस्तक, पण संतांचे विचार सोडू नये. एक साधक विजय कुंभार भाऊ म्हणतात, 10 इंद्रिये, 11वे मन, 12वी बुद्धी आणि 13वा अहंकार. जो 13 नंबरच्या चक्रात अडकला त्याचे 3-13 वाजणार. पण सद्गुरू मायबापांनी अहंकाराचे अतिसूक्ष्म स्वरूप कसं आहे याची जाणीव आधीच करून दिली आहे. तरीसुद्धा वेळोवेळी सत्संग, मार्मिक संदेश आणि सूचना देऊन भगवत भाव जागृत केला आहे आणि या सर्व चक्रव्यूहाच्या पलीकडे बाबा घेऊन जात आहेत. आता जो भगवत भावावर आरूढ राहील त्याला वॉरंटी आणि गॅरंटी दोन्ही मिळणार. सद्गुरुनाथ भगवान की जय. तेव्हा बाबा सांगतायत, पूर्वजन्मातील संस्कार घेऊन तुम्ही इथे आलाय. पूर्वजन्मात झालेल्या संस्काराचा अनुभव सध्या तुम्ही घेत आहात. या अनुभवातून तुमचे ईश्वरावरील प्रेम अधिक दृढ होणार आहे. ईश्वरावरचं प्रेम अधिक वाढत जाईल तसं नित्य नवा अनुभव येत राहील. जसं जसं अनुभव येत राहील तसं तसं प्रापंचिक आसक्ती कमी होत जाईल आणि एक दिवस, एक काळ असा येईल की तुम्ही अक्षयी सुखात विराजमान व्हाल. तेव्हा मिळालेला मार्ग विनियोग सोडू नका. तुमच्याच प्रयत्नाने तुम्ही इथपर्यंत आलाय. अशाच प्रयत्नात याच भावावर राहा. यात विक्षेप येतील असे विचार करून गोंधळ वाटेल असं करू नका. भगवत धाम तुमच्यासाठीच आहे. भगवंत तुमच्या प्रयत्नावर, तुमच्या भावावर प्रसन्न आहे. तरी पण थोडा वेळ लाईनीत थांबावे लागेल. एक साधक 10 वर्षापासून साधनेत मग्न आहे व दुसऱ्या साधकाने नुकतीच साधनेला सुरुवात केली आहे. अशा वेळी दोघे साधक साधना करणारे असले तरी दोघांची क्षमता सारखीच नसते. अशा वेळी नवीन साधकाने जुन्या साधकाकडे बघून त्याच्या आचरणाची नक्कल करत असेल तर त्याचा नाश आहे. म्हणून केवळ दुसऱ्याचे आचरण पाहून तसं करणं यात दोष आहे. अशा वेळी साधकाने दुसऱ्याच्या आचरणाकडे लक्ष न देता सद्गुरूंनी दिलेल्या साधनेला महत्त्व देणं गरजेचं आहे. सद्गुरूंनी दिलेल्या साधनेने साधकाची स्वरूपज्ञान समजून घेण्याची क्षमता वाढते. ती क्षमता कायम स्वरूपाची असते. समजून घेण्याची क्षमता न वाढवता केवळ दुसऱ्याकडे पाहून आचरण करणे म्हणजे टॉनिक पिऊन पैलवान होण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे. जुना साधक ज्याची ज्ञान संपादन करण्याची क्षमता वाढली आहे तो जॅकेट घालून फिरतो. त्याचं बघून नवीन साधक जॅकेट घालून फिरत असेल तर त्या जॅकेटमध्येच तो गुदमरून जातो. जुन्या साधकाला ते जॅकेट तारक असतं तर तेच नवीन साधकाला मारक ठरते, कारण क्षमता नसताना दुसऱ्याचे पाहून आचरण केलं. येथे साधना करताना क्षमता निर्माण होते. क्षमतेनुसार आचरण करणे हे सुद्धा धर्माचरण. क्षमतेवर धर्माचं आचरण अवलंबून असते. आचरणाने डॉक्टराचा धर्म चांगला आहे, पण त्याचं पाहून कंपाऊंडर आचरण करू लागला तर स्वतःच्या क्षमतेनुसार आचरण करणे म्हणजे स्वधर्म. आपल्या क्षमतेनुसार कर्म किंवा आचरण करत गेला तर प्रत्येक साधक अंतिम सत्यापर्यंत जाऊन पोहोचतो. रागिनीताईचा फोन आला होता. त्या म्हणतात, बाहेरून भोगी असलो तरी आतून योगी असल्याचा अनुभव येतोय. अतींद्रियांना आत्यंतिक आनंद मिळत आहे असा अनुभव रागिनी सांगत आहे. काही मंडळी दिसताना सात्विक नामधारक वाटतात, पण आत अनुभव कशाचा? धृतराष्ट्र असल्याचा. धृतराष्ट्र महाभारतात खलनायक आहे. असं का व्हायला लागले? यावर बाबा सांगतात, दुसऱ्याचा हेवा वाटणं हे सुद्धा कारण असू शकतं. म्हणजे किती दक्ष असलं पाहिजे? सावध होऊन भजन करा, संयम राखा, सहनशीलता बाळगा, कशाची खंत करत बसू नका. आमच्यासाठी संघर्ष संपलेला आहे. कल्पाचा अंत करण्याच्या स्थितीत आपण येत आहोत. तेव्हा काही विपरीत स्फोट घडवत बसू नका. नश्वर प्रकृती क्षेत्रातून बाहेर पडून ईश्वर सत्तेत प्रवेश करतो तेव्हा साधक भगवतमय बनतो. भगवंत त्याच्यावर अधिक उत्कंठेने प्रेम करतो. केवळ अशा प्रेमळ भक्तासाठी एखादी अद्भुत घटना घडवून भगवंत त्याच्या पाठीशी सदैव उभा असतो, जेणेकरून त्याला त्रासदायक किंवा कशाचा अडथळा वाटणार नाही. केवळ आपल्या प्रेमळ भक्तासाठी सर्व काही सहज करतो. म्हणून भगवंताचं चिंतन करून त्याचा आवडता प्रेमळ भक्त व्हा. त्याच्या चिंतनाने अंतकरणातून मी करता आहे हा भाव घेऊन पडतो.
ज्यांच्यात मी करता हा भाव नाही, त्याच्याकडून जे काही होत असतं ते विहित व ईश्वर लीला म्हणून होत असतं. अशा भक्ताकडून माणसातल्या दृष्ट प्रवृत्तीचा संहार करून माणसात माणुसकीचे संस्कार प्रस्थापित करण्यासाठी लोकसंग्रह करण्याचा हेतू असतो. अशा भक्ताकडून होणारे कार्य अद्भुत आणि अलौकिक असून ते ईश्वर सेवेशी संलग्न असते. त्याच्याकडून कोणाचा हेवा होत नाही, तो कोणावर दावा करत नाही. लोक ईश्वर चिंतनात कसे राहतील याचेच नियोजन करत असतो. अशा भक्ताच्या नियोजनावर भगवंत सदैव प्रसन्न असतात. आत्म्याला अधोगतीकडे नेणे म्हणजे हिंसा आणि प्रकृतीत भरकटणे म्हणजे वर्णसंस्कार किंवा वर्णभेद. अधोगतीपासून दूर ठेवण्याचे आचरण म्हणजे अहिंसा. मी आणि देव यात विषमता नाही अशी समबुद्धी व संतोष म्हणजे समता. मनासहित इंद्रियाचा लक्षाप्रमाणे निग्रह निश्चय म्हणजे तप. भगवत पथावर येऊन सर्वस्वाने समर्पण होऊन मान अपमान सहन करण्याची शक्ती म्हणजे दान. अहिंसा, समता, तप आणि दान यांच्यासह स्वतःसाठी काहीही न ठेवता सर्व ईश्वराला समर्पित होणं म्हणजे त्याग. त्यागी व्यक्तीला स्वतःसाठी वैयक्तिक कोणतीच इच्छा नसते. तेव्हाच पुढे धर्म आणि साम्राज्य एकत्र येऊन महाभारत संपतं. अहिंसा, समता, तप आणि दान या गुणांचे संगोपन म्हणजे दैवी पद्धतीने चिंतन करण्याची लक्षणे आणि या गुणांचा अभाव ठेवून चिंतन करणे म्हणजे आसुरी पद्धतीने चिंतन करणे. आसुरी पद्धतीने चिंतन करून आसुरच होणार, म्हणून दक्ष राहणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी योग्य मार्गदर्शकाची गरज आहे. सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा यांच्या योग्य मार्गदर्शनाने आपला प्रवास चालू आहे. ते आपल्याला योग्य मार्गाने घेऊन जात आहेत. जय श्रीपाद.